मित्र, तर बघा आज आपल्याला बघायचं आहे दिल्ली सल्तनत. दिल्ली सल्तनतीबद्दल बोलायचं झालं तर दिल्ली सल्तनत हा एक भारतातील असा काळ आहे, या भारतीय इतिहासातील एक असा काळ आहे, या काळामध्ये भारतात अनेक परकीय सत्ता राजघराणे हे आले आणि ते फार काळ काही टिकू शकले नाही. नंतरची जी मुघल सत्ता आहे ते पण आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आज आपण दिल्ली सल्तनतीला सुरुवात करणार आहोत. दिल्ली सल्तनतीमध्ये जर बघायचं झालं तर सर्वप्रथम आपला पॉईंट असणार आहे तेथील दिल्ली सल्तनतीमधील पहिले राजघराणे म्हणजे गुलाम वंश. गुलाम वंश किंवा मामलूक यांनी दिल्ली सल्तनतीमध्ये आपल्याला बघायला मिळेल इसवी सन 1206 ते इसवी सन 1290 एवढे राज्य केलेले आहे. तर या कार्यकाळामध्ये जवळपास गुलाम वंशामध्ये 10 शासक येऊन गेले, पण 10 मधील जे 5 प्रभावी शासक होते त्यांच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर सर्वप्रथम जर दिल्ली सल्तनतीमधील गुलाम वंश, या गुलाम वंशाबद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाली तर या गुलाम वंशाचा स्थापक हा कुतुबउद्दीन ऐबक हा होता. कुतुबउद्दीन ऐबक याने याची स्थापना केलेली होती. जर बघायचं झालं तर कुतुबउद्दीन ऐबक हा घुरीद सैन्यातील म्हणजेच मोहम्मद घोरीच्या सैन्यातील एक मोहम्मद घोरीचा विश्वासपात्र सेनापती होता. मोहम्मद घोरीचा मृत्यू 1206 मध्ये झाल्यानंतर याने दिल्लीवरील जी सत्ता, जेथे ज्या प्रदेशात हा एक कार्यकर्ता किंवा त्या प्रदेशाचा एक सेनापती म्हणून सोडलेला होता, तो प्रदेश म्हणजे आपला भारत. त्या प्रदेशावर घोरीच्या मृत्यूनंतर याने स्वतःचे राज्य प्रस्थापित केले. तर चला बघूया. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आहे कुतुबउद्दीन ऐबक. कुतुबउद्दीन ऐबक बद्दल बोलायचं झालं तर याने 1206 इसवी सन 1206 ते 1210 एवढे सत्तेवरती आल्यानंतर कार्यकाळ काम केलेलं आहे. जर याच्याबद्दल थोडं सांगायचं झालं तर संस्थापक, दुसरा पॉईंट म्हणजे घुरीद साम्राज्यातील एक सेनापती. तिसरं याच्यात सत्तेमध्ये झालेले मुख्य काम, तर मुख्य कामाबद्दल बोलायचं झालं तर यांनी कुतुब मिनारचे बांधकाम सुरू केले. चौथं म्हणजे याने अडाई झोपडा जी मस्जिद आहे ती यानेच बांधलेली आहे. तर ही अडाई दिनका झोपडा ही अजमेरमध्ये आहे आणि कुतुब मिनार आपली राजधानी दिल्ली येथे आहे. हे झाली याच्या सत्तेमधील महत्वाची कार्य होती ते. जर याच्याबद्दल आणखी काही सांगायचं झालं तर हा मोहम्मद घोरीचा एक गुलाम होता.
जर गुलाम होता म्हणजे नेमकं काय, तर गुलाम होता म्हणजे त्या काळात एक माणसांचा बाजार भरायचा. त्या बाजारामधून याला त्याच्या युद्धकौशल्य, शारीरिक गुणवत्ता, खटखटी यांच्या पात्रतेवर याला जास्त पैसे देऊन घोरीने विकत घेतलेले होते आणि हा त्याचा एक विश्वासपात्र होता. तर या घराण्याचे नाव मामलूक याच गोष्टीवरून पडलेलं आहे. कारण की जर बघायला झालं तर हा घोरीचा गुलाम, याच्यानंतर जे एक दोन सुलतान येणार आहेत, एक जो सुलतान येणार आहे यांचा तो याचा गुलाम. तर म्हणून याला गुलाम वंश किंवा मामलूक, मामलूक म्हणजेच मालकीचा असे होते. तर बघा, बघायचं झालं तर दुसरा शासक म्हणजे दुसरा शासक हा याचा आरामशहा होता. आरामशहाने आरामशहाने कुठलीही महत्वाचे किंवा एकदम उच्च दर्जाचे काम केलेले नाही. कारण की हा एक लोकप्रिय व एक गैर जिम्मेदार शासक होता आणि याची सत्ता काही हा सत्तेवरती जास्त काळ राहू शकला नाही. तर बघायचं झालं तर इसवी सन 1210 ते 1211 एवढाच काळ हा सत्तेवरती होता. तदनंतर ह्याला सत्तेवरून काढून टाकण्यात आले. तर याच्याबद्दल आपल्याला काही जास्त बघायचं नाही आहे. तर तिसऱ्या नंबरचा म्हणजे इल्तुतमिश. इल्तुतमिशबद्दल खूप काही आहे, ते आपण डिस्कस करू. इल्तुतमिशबद्दल बोलायचं झालं तर इल्तुतमिश याने जवळपास 1211 ते 1236 पर्यंत राज्य सत्तेवरती होता. तर ह्याचा कार्यकाळ 1211 ते 1236. आता याच्याबद्दल बोलायचं झालं तर हा या कुतुबुद्दीन ऐबकचा गुलाम व नंतर त्याचा जावई झाला. तर बघा, ऐबकचा गुलाम व नंतर त्याचा जावई. जे कुतुब मिनारचे बांधकाम ऐबकने सुरू केले होते, ते बांधकाम याच्या कार्यकाळामध्ये येऊन संपले. तर कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण जर बघा एक्झाममध्ये कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील. कुतुब मिनारचे बांधकाम कोणी सुरू केले, तर कुतुबुद्दीन ऐबक. आणि ती कोणाच्या कार्यकाळामध्ये संपली, तर इल्तुतमिश. तर तुम्ही हे कुतुब मिनारच्या बाबतीत हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. जर बघायचं झालं तर तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट हे मी ब्लू पेननी नोट करून अंडरलाईन करून देतो. हे जे आहेत हे एकदम मोस्ट टाइम पॉईंट आहेत अग्निवीर आणि SSC GDच्या अनुषंगाने. तर याच्यामध्ये तिसरा पॉईंट बघायचा झाला तर तिसरा पॉईंट आपल्याला बघता येईल, याने जी इक्ता प्रणाली आहे ती सुरू केली होती. इक्ता प्रणाली म्हणजे काय, तर बघा, इक्ता प्रणाली इतिहासामध्ये इक्ता प्रणाली
इथे वारंवार याच्यावरती इक्ता प्रणालीवरती प्रश्न बघायला मिळतात. तर इक्ता प्रणालीबद्दल जर अधिक माहिती सांगायची झाली तर इक्ता प्रणाली म्हणजे अधिकारी व सैनिकांना वेतन स्वरूपी पैसे न देता त्यांना एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणची जमीन देऊन देणे व तेथील कर गोळा करून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करा, असा या इक्ता प्रणालीचा अर्थ होतो. तर बघा, ते आपण लिहून घेऊया. पगार न देता जमीन देणे ही झाली इक्ता प्रणाली. याच्या घटनेनंतर आपल्याला बघायला मिळेल की जे 2 शासक होते, हे 2 शासक खूप महत्त्वाचे शासक या गुलाम वंशामध्ये ग्राह्य धरले जातात. कुतुबुद्दीन ऐबक याने जी सत्ता केली, जवळपास 4 वर्षाच्या सत्तेमध्ये याने काही बरेचसे काम केलेले नाही. पण हा जो आहे, हा याच्या जेव्हा घुरीद सैन्यामध्ये होता तेव्हा याने केलेल्या कामगिरीबद्दल ओळखला जातो व हा याच्या इक्ता प्रणालीसाठी ओळखला जातो. तर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो, इक्ता प्रणाली ही कोणी सुरू केली होती? तर तुमचे बरोबर उत्तर हे इल्तुतमिश असेल. याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतर जी व्यक्ती सत्तेवर आली ती म्हणजे पहिली व दिल्ली सल्तनतीची महिला शासक म्हणजे रजिया सुलतान. रझिया सुलतान हिने 1236 ते 1240 ही गद्दीवरती होती. प्रामुख्याने बघायचं झालं तरी इल्तुतमिशची मुलगी होती. तर याला गद्दीवरती बसविण्याचे मुख्य कारण म्हणजे ते की ही राज्यकारभार सांभाळण्यामध्ये बाकीच्या शासकांपेक्षा सक्षम होती. कारण की बघायला गेलं तर याच्यामध्ये जे मोस्ट ऑफ द 5 शासक आहेत, यांच्यानंतर कुठलाही शासक हा राज्य सांभाळण्यासाठी उत्तम नव्हता. तर त्याच कारणामुळे हिला गादीवरती बसवण्यात आले. तर बघा पुढचा पॉईंट याच्याबद्दल. तर दिल्ली सल्तनतीमधील दिल्ली सल्तनतीमधील पहिली व महिला शासक तर हे झाले आपले 4 शासक. याच्यानंतर जो शासक सत्तेवरती आला आणि जो याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे
गयासुद्दीन बलबन. बद्दल पण एवढे काही डीप पॉइंट नाही आहेत. तर बलबनचं फक्त तुम्ही नावही लक्षात ठेवलं तरीही चालेल. तर बघा, गयासुद्दीन बलबन याचा कार्यकाळ 1263 ते 1286 हा एक यांनी खूप प्रचंड काळ सत्ता गाजवलेली आहे. तर याच्यानंतर फक्त एकच शासक आला, तो म्हणजे याचा नातू, आणि तो या सल्तनतीतील आखरी शासक होता. आणि हे जे 40 ते 63 आहेत याच्यामधले जे शासक आहेत हे तुम्हाला माहीत नसले तरी चालतील, कारण की एक्झाममध्ये एवढं डीप तुम्हाला विचारले जाणार नाही. तर बघा, तर तुम्हाला शेवटचा शासक व त्याचा संस्थापक असणे माहीत असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर याचा शेवटचा शासक होता मोइनुद्दीन कैकाबाद. तुम्हाला एवढं मोठं नाव लक्षात ठेवण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट ते लक्षात ठेवू शकता. कैकाबाद हा एक शेवटचा शासक होता. तर कैकाबाद बद्दल सांगायचं झालं तर कैकाबाद हा सत्तेवरती आला त्यावेळेस हा केवळ 18 वर्षाचा होता. 18 वर्षाचा होता, त्यामुळे याला राज्य चालवण्याची, सैन्य सांभाळण्याची कुठलाही अनुभव किंवा समज नव्हती. त्यामुळे यांच्या पतनास सुरुवात झाली किंवा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली. तदनंतर यांनी याची सत्ता 1286 ते 1290 हा एक पॉईंट तुम्ही नोट करून घ्या. हा शेवटचा शासक होता. जर याच्यानंतर बघायचं झालं तर हा इथं आपला गुलाम वंश संपलेला आहे. जर याच्या नोट्स तुम्हाला हवे असतील तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव विक्ट्री GK क्लासेस या नावाने आहे. तुम्ही सर्च करूनही ग्रुप जॉईन करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला याच्या PDF विथ जे आपल्या मनामध्ये जे काही अधिकाऱ्यांची म्हणजे सुलतानांची नावं सुटलेली आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड आहेत. कारण की त्या सुलतानांची नावं जर ॲड करायचं झालं तर आपलं लेक्चरही खूप मोठं होऊन जाईल. त्यामुळे मी त्यांची नावं ॲड केलेली नाही आहेत. नोट्समध्ये ती नावे ॲड केलेली आहेत. तर ठीक आहे. जय हिंद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.